राज्य सरकार ने 10,000 से अधिक योग्य उम्मीदवारों को नौकरी देकर एक ऐतिहासिक कदम उठाया है। यह कार्यक्रम केवल रोजगार वितरण का नहीं बल्कि जनता के प्रति सरकार के प्यार, जिम्मेदारी और संवेदनशील का प्रतीक है, ऐसा पालक मंत्री नितेश राणे ने कहा। राणे ने महाराष्ट्र लोक सेवा आयोग द्वारा सिफारिश किए गए लिपिक टाइपिस्ट पदों पर चयनित उम्मीदवारों को, साथ ही नहीं अनुकंपा नीति के तहत चयनित उम्मीदवारों को नियुक्ति आदेश सौंपे। इस दौरान जिलाधिकारी तृप्ति धोड़मे से मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुड़कर, पुलिस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर, उप संरक्षण मिलेश शर्मा, उप जिलाधिकारी शुभांगी साठे सहित अन्य विभागीय के वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न सुटला, नेमका काय आहे, कशा प्रकारे? आज खरं म्हटलं तर आपल्या राज्याच्या दृष्टिकोनातून आज एक ऐतिहासिक दिवस आहे। अनुकंपा खाली अंतर्गत असलेले वर्षानुवर्ष जे काही प्रलंबित विषय होते, नोकर भरत्या होत्या, त्या महारोजगार या कार्यक्रमाच्या अंतर्गत असे असंख्य मुलं मुलींना आज त्यांची नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमच्या प्रगतशील अशा महायुती सरकारच्या माध्यमातून हा असा एक ऐतिहासिक निर्णय दिला गेलेला आहे। राज्यामध्ये 10,300 आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 106 अशा नियुक्त्या ते पत्र आज आमच्या माध्यमातून त्या उमेदवारांना दिले गेलेले आहेत। आजपासून ते सगळे जण शासनाचे भाग आहेत आणि शासनाच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणं हे आता त्यांची सगळ्यांची जबाबदारी आहे। मला विश्वास आहे की प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांना निश्चित पद्धतीने आजच्या दिवसाचं महत्त्व त्यांच्या आयुष्यामध्ये आहेच आणि तेही पुढे मी असो, जिल्हाधिकारी असो आणि आमचे सर्व जे प्रशासकीय अधिकारी जे या जिल्ह्याच्या विकासामध्ये प्रयत्न करतायत त्या सगळ्या प्रयत्नांना ते हातभार लावतील असा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो।